हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विका. आपण आहारतज्ञ यांची मागच्या वर्षीची म्हणजे 2017ला जी एक्झाम झाली होती त्या परीक्षेची आपण प्रश्नपत्रिका बघत आहोत, ज्याच्यामध्ये आपला ग्रामरचा म्हणजेच मराठी व्याकरणाचा भाग झाला आहे. आज आपण इंग्रजीचे प्रश्न बघणार आहोत. विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की इंग्रजीचेही प्रश्न घ्या आणि इंग्रजी हा विषय येणार आहे का नाही अशी प्रश्न विचारली होती. तर BMC इथे आरोग्य भरती झाली होती तेव्हा इंग्रजीची प्रश्न आली होती. 8 ते 10 प्रश्न एक्झॅक्टली किती येणार हे सांगता येत नाही, पण तुम्ही तुमची तयारी ठेवलेली तुमच्यासाठी चांगली, कारण की एक मार्क्स हा इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे त्या सेक्शनकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. ठीक आहे, तर आपण बघूया आपले क्वेश्चन्स कोणकोणते आहे आजची. हे बघा, पहिला प्रश्न आपल्याला सिलेक्ट द ग्रॅमॅटिकल करेक्ट सेंटेन्स. फर्स्ट आहे कराची इज सिंध's सीपोर्ट. बी आहे कराची इज द सीपोर्ट ऑफ सिंध. सी आहे द सीपोर्ट ऑफ सिंध इज कराची. आणि डी आहे द कराची इज सिंध सीपोर्ट. तर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सनुसार द सीपोर्ट ऑफ सिंध इज कराची हे येणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा आपला 17वा. विच इज द करेक्ट यूज ऑफ वर्ब. फर्स्ट आहे माय ब्रदर लिव्ड इन मुंबई सिन्स 1930. माय ब्रदर हॅज लिव्ड इन मुंबई सिन्स 1930. सी आहे माय ब्रदर इज लिव्ह इन मुंबई सिन्स 1930. आणि डी दिला आहे माय ब्रदर हॅव लिव्ड इन मुंबई सिन्स 1930. तर इथे बघा, आपल्याला वर्ब म्हणजेच काय असतं ते तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे. वर्ब म्हणजे क्रियापद असतं, तर त्यानुसार करेक्ट क्रियापदाचा यूज कुठे झाला तर सेकंड सेंटेन्स बघा, म्हणजे बी माय ब्रदर हॅज लिव्ह इन मुंबई सिन्स 1930 हे याचं उत्तर येणार. ओके, पुढचा प्रश्न बघा. विच इज द करेक्ट यूज ऑफ ॲडवर्ब. ॲडवर्बचं करेक्ट यूज विचारलं आहे, तर ॲडवर्ब म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. मराठीत आपल्याला माहिती असतं पण इंग्रजीत माहिती नसतं, म्हणून मी सांगते. फर्स्ट आहे हनी इज व्हेरी स्वीट. बी आहे हनी इज टू स्वीट. सी आहे हनी इज सो स्वीट. आणि डी आहे हनी इज मच स्वीट. तर बघा, इथं आपलं जे ॲडवर्ब आहे म्हणजे क्रियाविशेषण आहे त्यानुसार हनी इज व्हेरी स्वीट हे आपलं उत्तर येणार ए. पुढचा बघा प्रश्न. विच इज द करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. सेम इथे प्रेपोजिशनचा अर्थ तुम्हाला अगोदर माहिती असला पाहिजे. प्रेपोजिशनचा अर्थ असतो मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय. तर इथं खाली जी 4 ऑप्शन्स दिले आहेत त्याच्यामध्ये कोणता शब्दयोगी अव्यय करेक्ट यूज केला गेला आहे. ठीक आहे, फर्स्ट बघा, शी इज मॅरिड विथ रिच मॅन. सेकंड आहे म्हणजे बी, शी इज मॅरिड विथ रिच मॅन. शी इज मॅरिड टू अ रिच मॅन. डी आहे शी हॅड मॅरिड विथ रिच मॅन. ठीक आहे, तर याच्यानुसार बघा इथे शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन कोणते आहेत, विथ, विथ, विथ आणि टू. ओके, हे जे आहे प्रेपोजिशन्स आहेत. ओके, तर त्यानुसार आपलं उत्तर कोणतं येणार, शी इज मॅरिड टू रिच मॅन. ओके, तर आता तुम्ही म्हणणार की ते विथ का नाही घेतलं आपण, ते पण तर प्रेपोजिशन आहे, पण बघा टू का घेतलं आहे. तर टू घेण्याचं कारण असं आहे की जेव्हा टूचा वापर होतो तेव्हा रिलेशनशिप, दोघांमध्ये असणारी रिलेशनशिप, ती व्यक्तीमध्ये असू द्या किंवा वस्तूंमध्ये किंवा अदर कोणत्या गोष्टीमध्ये, ते दाखवण्यासाठी आपण टूचा वापर करतो. म्हणून हे प्रेपोजिशन इथे योग्य आहे आणि ते उत्तर तिथं योग्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा आपला. शी इज वर्किंग ॲन एक्सक्लुझिव्ह मेल डोमेन. हाऊ दिस सेंटेन्स कॅन बी रिटन बाय रिमूव्हिंग जेरंड. सिलेक्ट करेक्ट फ्रॉम फॉलोइंग. ओके, इथे तुम्हाला विचारलं आहे जेरंड. तर जेरंडचा अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे, तेव्हाच तुम्ही ते सॉल्व करू शकतात. ठीक आहे, तर जेरंडचा अर्थ होतं इंग्रजीमध्ये जेव्हा एखाद्या क्रियापदाला ING लागतो आणि त्याच्यापासून जे नाम तयार होतं त्याला जेरंड असं म्हणतात. तर इथे ING सेंटेन्समध्ये कुठे लागलं आहे बघा, तर वर्किंगमध्ये वर्कला ING लागलं आहे. वर्किंग हे जेरंड आहे. ओके, तर त्यांनी विचारलं आहे आपल्याला की जेरंड रिमूव्ह केल्यानंतर सेंटेन्स मेकिंग कशी होणार, की त्याचा फॉर्म कसा असणार. तर खाली आपल्याला ऑप्शन्स दिले बघा. ए असणार शी वर्क्स इन एक्सक्लुझिव्ह मेल डोमिनेटेड डोमेन. बी आहे शी वर्क्स इन एक्सक्लुझिव्ह मेल डोमिनेटेड डोमेन. थर्ड आहे म्हणजे सी, शी वर्कड इन एक्सक्लुझिव्ह मेल डोमिनेटेड डोमेन. आणि डी आहे नन ऑफ दिस आर करेक्ट. तर बघा इथं येणार आपलं बी, शी वर्क्स इन एक्सक्लुझिव्ह मेल डोमिनेटेड डोमेन. वर्क्स म्हणजे ती तिथे काम करते. ठीक आहे, तर सेकंडवाला जे आहे ते आपला आन्सर असणार. 21वा प्रश्न बघा. रिराईट द सेंटेन्स बाय युजिंग प्रॉपर कंजक्शन. आता कंजक्शन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि आपलं सेंटेन्स बघा, मोहन वॉज यंग ही वेंट टू आफ्रिका. तर कंजक्शनचा अर्थ माहिती असायला पाहिजे, तर मी तो तुम्हाला सांगते बघा. तर कंजक्शनचा अर्थ होतो संबंध दर्शवणारी. ठीक आहे, इथे ऑप्शन्स बघा आपल्याला काय दिले आहेत. ए दिले आहे
बट मोहन वॉज यंग ही वेंट टू अफ्रीका. बी आहे मोहन वेन मोहन वॉज यंग ही वेंट टू अफ्रीका. सी आहे दॅट मोहन वॉज यंग ही वेंट टू अफ्रीका. हार्डली मोहन वॉज यंग ही वेंट टू अफ्रीका. ओके, तर इथे बघा मोहन वॉज यंग ही वेंट टू अफ्रीका. तर कंजक्शन आपल्याला योग्य कोणता येणार बघा. वेन मोहन वॉज यंग ही वेंट टू अफ्रीका. वेनचा अर्थ होतं जेव्हा, जेव्हा, कधी या अर्थाने आपण वेन वापरतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा मोहन हा तरुण होता त्यावेळी तो आफ्रिकेला गेला होता असं इथे सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे बी हे आपलं ॲन्सर येणार. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट टेन्स फ्रॉम दॅट इज यूज्ड इन फॉलोइंग सेंटेन्स. वी हॅड बीन प्लेइंग इन द पार्क. फर्स्ट आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बी आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. सी आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि डी आहे पास्ट परफेक्ट टेन्स. बघा इथे आपल्याला स्पष्ट दिसतं हॅड बीन प्लेइंग, आय एन जी आला आहे म्हणजे ही कृती चालू आहे. फर्स्ट आपलं हे क्लिअर झालं. हॅड म्हणजे ही हॅड बीन म्हणजे ही कृती पास्ट काळातली आहे म्हणजे भूतकाळातली आहे. ठीक आहे, तर त्यानुसार बघा ऑप्शन आपल्या समोरच आहे. फर्स्ट असलं आपलं उत्तर येणार ए, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, त्यालाच दुसरं नाव आहे प्रोग्रेसिव्ह टेन्स, पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. ओके, म्हणजे हे आपलं उत्तर असणार, लक्षात ठेवा. 23वा प्रश्न बघा आपला. नेम ऑफ द करेक्ट क्लॉज ब्रॅकेट इन द गिवन सेंटेन्स. हे इज मच obliged टू यू. तर obligedचा मीनिंग मी तुम्हाला सांगते. obliged म्हणजे बंधनकारक अशी शब्द लक्षात ठेवा, कारण की आपल्याला काही प्रश्न अशी येतात की त्याचा म्हणजे शब्द येतात त्याचा मराठीमध्ये अर्थ आपल्याला सांगावा लागतो किंवा सिनोनिम्स सांगावे लागतात. तर त्यानुसार obliged म्हणजे बंधनकारक. ठीक आहे, तर याचं उत्तर येणार डी, हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन याचं हे क्लॉज आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. Name the conjunction for the sentence. Ganesh does not care whether his wife goes out of home. First आहे A whether, B आहे his, C आहे out of आणि D आहे care. ओके, तर याच्यामध्ये याचं उत्तर येणार whether. ओके, संबंधदर्शक वाक्य आत्ताच मी तुम्हाला सांगितलं संबंध दर्शवणारी. तर त्याच्यानुसार अजून कोणकोणती संबंध दर्शवणारी वाक्ये आहेत तर तेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. वाक्य जोडणारं किंवा संबंधदर्शक असंही त्याला आपण बोलू शकतो. अँड, बट, ऑर ही सगळी जी ही शब्द असतात ही संबंध दर्शवणारी किंवा उभयान्वी किंवा वाक्य जोडणारी आपण त्यांना बोलू शकतो. तर त्यानुसार आपलं वेदर हे उत्तर असणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा आपला. Nothing else travels so fast as light. Make comparative and choose correct sentence. Comparative डिग्रीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. फर्स्ट आहे लाईट इज ट्रॅव्हल दॅन एनी अदर थिंग्स. लाईट इज ट्रॅव्हल दॅन एनी अदर थिंग्स. लाईट इज ट्रॅव्हल फास्टर दॅन एनी अदर एल्स. लाईट इज फास्टर ट्रॅव्हल दॅन नथिंग. लाईट इज ट्रॅव्हलर्स फास्टर ॲज एनिथिंग. तर बघा आपलं उत्तर येणार बी येणार. लाईट इज ट्रॅव्हल्स फास्टर दॅन एनी थिंग्स एल्स. ओके, ॲक्च्युली त्यानुसार बघायला गेलं तर लाईट इज ट्रॅव्हलर दॅन एनी अदर थिंग्स, पण इथे फास्टर नाही दिला आहे, इथे फास्टर दिला आहे. तर त्यानुसार बी आपला ॲन्सर येणार. लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन एनिथिंग एल्स. ओके, पुढचा बघा प्रश्न आपला. पिक अप द करेक्ट सेंटेन्स. ए आहे वेन द मीटिंग बिन स्टार्ट. बी आहे वेन द मीटिंग विल स्टार्ट. सी आहे वेन द मीटिंग विल बी स्टार्टिंग आणि डी आहे वेन द मीटिंग विल स्टार्ट. तर याचं उत्तर येणार आपलं बी, वेन द मीटिंग विल स्टार्ट. ओके, पुढचा प्रश्न बघा. चूज द वर्ड फ्रॉम गिवन वर्ड्स टू फिलिंग द ब्लँक टू मेक सेंटेन्स मिनिंगफुल. No sooner the arrived than everyone dash up in his honor. तर फर्स्ट आहे स्टूड्स, बी आहे स्टँड्स, सी आहे स्टँड आणि डी आहे गॉड. तर इथे येणार नो सुनर ही
arrived, then everyone stands up in his honor. ओके, पुढचा प्रश्न बघा. Complete the sentence by using a word from the following words. The cashier dash dash the money and signed a receipt for it. First I collect, B I accept, C I counted आणि D I receive. The cashier counted the money and signed a receipt for it. पुढचा प्रश्न. Choose the correct passive voice from the following sentence. He was given a gift by Rita. He gives a gift by Rita. CI, he gave a gift by Rita. He was giving gift to Rita. ओके, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपला ॲन्सर येणार ही गिव्स अ गिफ्ट बाय रीता. ओके, इथं गिव्स म्हणजे प्रेझेंट टेन्सचा उपयोग असतो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आणि बायने त्याचा एंड होतो, हे लक्षात ठेवा. Choose the group of words which is most nearly the same meaning of the words. म्हणजे या शब्दाचा आपल्याला सारखा मीनिंग असणारा शब्द शोधायचा आहे. ठीक आहे, तर तो शब्द बघा काय, रिव्होल्युनाइज. त्याचा मराठीत अर्थ होतो क्रांतिकारी तत्वांनी भारून टाकणे किंवा एखाद्यामध्ये पूर्णपणे क्रांती घडवून आणणे. ठीक आहे, तर आपल्याला बघा खाली प्रश्न दिले, ऑप्शन्स दिले. ए आहे एफेक्ट ॲडव्हर्सली, बी आहे डेव्हलप ग्रॅज्युअली, सी आहे चेंज डायरेस्टिकली आणि डी आहे एल्युमिनेट कम्प्लिटली. ठीक आहे, तर याच्या सगळ्यांचा अगोदर आपल्याला अर्थ माहिती असला पाहिजे, मग आपण त्याचा योग्य उत्तर देऊ शकतो. तर फर्स्ट ए जे आहे त्याचा अर्थ काय होतो, एचा अर्थ होतो विपरीत परिणाम, म्हणजे हे याचं ऑपोजिट येणार कारण की हे चुकीचं आहे. बी येणार डेव्हलप ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू विकसित होणे. सी बघा चेंज डायरेस्टिकली, तर त्याचं उत्तर येणार बघा, तर याचा अर्थ येणार चेंज डायरेस्टिकली. याचा अर्थ आपला असणार आहे तीव्र बदलाव किंवा मोठ्या प्रमाणात एखाद्यामध्ये झालेला बदलाव. ठीक आहे, आणि याचं बघा इम्युलिनेटेड कम्प्लिटली, तर याचा अर्थ येणार आपला पूर्णपणे प्रकाशित. तर सगळ्यांच्यानुसार बघा याचा अर्थ त्याला मॅच होतो आहे, तीव्र बदलाव किंवा पूर्णपणे बदललेला. ठीक आहे, तर सी हे याचं ॲन्सर असणार. ओके, तर आपली पुढची प्रश्न जी आहे ती आपण नंतर बघूया. आजच्या भागामध्ये एवढीच प्रश्न, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.